तर तिकडे बघा पवार कुटुंबामध्ये हा सगळा त्याला एक कौटुंबिक किनार या सगळ्या निवडणुकीत आली आहे। युगेंद्र पवार जे नातू आहेत त्यांनी सुद्धा आज आजीचं दर्शन घेतलेलं आहे। अजित पवार यांच्या आई आहेत, त्यांचं दर्शन घेतलेलं आहे। खरं तर या आईसाठी आजचा दिवस किती आव्हानात्मक आहे बघा। नेमका आशीर्वाद कोणाला द्यायचा, एका बाजूला मुलगा आहे, दुसऱ्या बाजूला नातू आहे। ही सगळी लढाई पवार कुटुंबामध्ये आहे। पवार कुटुंबासाठी मागचा हा सगळा काळ अतिशय आव्हानात्मक आहे, कारण एकाच कुटुंबामध्ये दोन भाग झाले, समोरासमोर सगळे उभे राहिले। ज्या पवार कुटुंबाकडे संपूर्ण महाराष्ट्र मजबूत जोड आहे असं म्हणून म्हटलं जायचं, तो पवार कुटुंब आज एकमेकांच्या समोर उभा ठाकलेला आपल्याला दिसतोय। जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जितेंद्र, बारामतीची ही लढाई कदाचित कुणी विश्वासही ठेवणार नाही की अशा प्रकारे पवार कुटुंब एकमेकांच्या समोर इतक्या ताकदीने उभं राहील। आज या सगळ्याला एक कौटुंबिक किनार सुद्धा आहे। विशाल, अगदी खरं आपण बघितलं की गेल्या वेळेस ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली, मतदान झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या आपल्या आजीला भेटण्यासाठी अजित पवार यांच्या घरी गेली होती आणि आता विधानसभेला आता तसाच एक ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजीला भेटायला युगेंद्र पवार जाणार का, हा सर्वांचं म्हणजे बारामतीकरांच्या मनात राहिलं होतं। आणि आज आपण बघितलंय की मतदान झाल्यानंतर म्हणजे युगेंद्रांनी मतदान केल्यानंतर युगेंद्र हा आजीला भेटण्यासाठी काठेवाडीला जाणार होता, परंतु आजीचा फोन आला की मीच घरी येते तुझ्या, आणि युगेंद्रच्या महिलेला देखील त्यांना भेटायचं होतं। आणि मग तिथं आल्यानंतर युगेंद्र स्वतः आजीला घेण्यासाठी दारापाशी आला आणि नंतर घरी आल्यानंतर युगेंद्रांनी आशीर्वाद देखील घेतलेले आहेत आपल्या आजीचे आणि त्यांच्यानंतर त्यांचं हितगुज झालेलं आहे। आणि आपण बघतो की आता गेल्या वेळेस लोकसभेला जसा ट्विस्ट आला होता त्या पद्धतीनेच आता युगेंद्रच्या भेटीला स्वतः आजी त्या ठिकाणी दाखल झालेली। सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी दोन विरोधक आज भेटलेले आहेत। अमित ठाकरे जे माहीमधून उमेदवार आहेत, सदा सरवणकर हे सुद्धा तिथं विरोधक आहेत त्यांचे, आणि हे दोन उमेदवार आज सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांची भेट झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर माहीमची ही लढाई अतिशय लक्षवेधी ठरलेली आहे महाराष्ट्रासाठी, कारण राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि विधानसभेचा त्यांचा हा जो मार्ग आहे तो सदा सरवणकर यांच्या उमेदवाराने खडतर झालेला होता। तिरंगी फाईट तिथं आहे। या तिरंगी लढतीमध्ये अनुभवी अशा नेत्यांच्या समोर अमित ठाकरे यांच्यासारखा एक नवा चेहरा दिलेला आहे। विशेषतः ठाकरे कुटुंबातला हा चेहरा रणमैदानात उतरलेला आहे, मतसंग्रामात उतरलेला आहे।